नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात. अर्णव आणि ईश्वरीने ताईची रूम मस्तपैकी सजवली आहे. पोस्टर लावलेत, फुलं टाकलेत. आता मात्र अर्णवला प्रश्न पडतो, आपण इतकं छान सजवलंय पण ताईला आवडेल ना? ईश्वरी म्हणते, फिकर नॉट, आपण इतकं सुंदर केलंय आणि कुणीतरी मनापासून एखाद्यासाठी काहीतरी केलं असेल ना, तर त्यांना ते खूप आवडतं. इकडे नम्रता आणि आकाशला कॉल केलाय आणि त्यांना विचारत आहे, आकाश सर अजून कुठं आहे तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना, आज आपल्या आईस्क्रीम आणि शेकच्या ऑर्डरसाठी लोक येणार आहेत आणि मला काय बोलायचं खरंच काय माहिती नाहीये. तुम्ही येताय ना? आकाश तिला समजावून सांगतो, हो, मी जरा इमर्जन्सीमध्ये अडकलोय, पण मी नक्की येईन. पण नम्रता म्हणू लागते, आकाश सर ते लोक तिकडून निघालेत, त्यांना डॉक्युमेंट दाखवणं, प्रेझेंटेशन करणं हे कोण करणार आहे? आणि काल तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मी उद्या येईन म्हणून. आता मात्र आकाश जरा चिडतो आणि म्हणतो, हे बघ, तू माझ्यावर असं प्रेशर टाकू नको आणि मला सारखं आठवणही करून देऊ नको मी काल काय बोललोय. मला माहिती आहे, प्लीज फोन ठेव, मी येतो. असं म्हणतच आकाश फोन ठेवतो. नम्रताला मात्र या गोष्टीचं वाईट वाटतं. ती हर्ट होते आणि विचार करते, असं का वागतायत आकाश सर? इकडे अर्णव आणि ईश्वरी खूप मनापासून बाळाची आणि तिच्या आईची रूम सजवत असतात. अगदी दोघांच्यात बाहुली कुठं ठेवायची याच्यावरून पण वाद चाललेला असतो. आता मात्र त्यातूनच ते दोघं एकमेकाची चेष्टा करू लागतात, मजा करू लागतात, एन्जॉय करत रूम सजवत असतात. आता अर्णव बलून फुगवायला घेतो, तेवढ्यातच त्याला गरम व्हायला लागतं. आता जेव्हा तो फॅन लावतो तेव्हा सगळ्या रूम मध्ये बलून उडायला लागतात. ईश्वरी म्हणते, हे काय करताय तुम्ही, सगळे फुगे उडायला लागलेत. आता ईश्वरी ही त्याच्यासोबत खेळू लागते आणि फॅन बंद करते. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं काय करतेस तू, मला गरम होतंय. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आपण हे सगळं बाळासाठी करतोय ना, थांबा मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. आता ईश्वरी अर्णवसाठी मस्तपैकी थंडगार सरबत बनवून आणते. तो पाहून अर्णव म्हणतो, ए, वेडी झालीस की काय? मगाशी मला गार गार बर्फाचा गोळा दिलास आणि आता थंड सरबत देतेस, घशाची वाट लागेल की माझ्या? तशी ईश्वरी म्हणते, नाही हो, काही नाही होणार, तुम्हाला गरम होतंय ना, मग चला बरं प्या. आता अर्णवी ही गप गुमान तो पितो, पण त्याला तो सरबत खूप आवडतो. आता येताना ईश्वरीने हातातून बर्फ आणलेले असतात. ते बर्फ ती अर्णवच्या शर्टमध्ये घालते. आता मात्र अर्णव ओरडू लागतो, अगं गार लागतंय खूप. आता दोघांच्यात मजा मस्ती सुरू होते. एकमेकाला फुगे आणि डॉल फेकून मारू लागतात आणि असंच खेळता खेळता दोघंही एका डॉलला पकडतात आणि बेडवर पडतात. आणि आता या वेळेला दोघंही एकमेकाकडे खूप प्रेमाने पाहत लागतात. दोघंही एकमेकाच्या डोळ्यात गुंतून गेलेली असतात. आता पाहता पाहता अर्णव ईश्वरीकडे बघून म्हणतो, वाव, खूप छान. आता ईश्वरी लाजू लागते, तेवढ्यातच तो म्हणतो, मी डॉल बद्दल बोलतोय. इकडे डॉक्टर राजेशला चेक करत असतात. राजेश शुद्धीवर आलेला असतो. डॉक्टर त्यांना चेक करता करता विचारतात, राजेश, आता तुम्हाला कसं वाटतंय? राजेश मात्र असं फील करतो की, कोण राजेश? तुम्ही कुणाला राजेश बोलताय? मी कोण आहे आणि मी इथं कसं आलो? डॉक्टर म्हणतात, तुम्हाला आठवत नाहीये का तुम्ही कोण आहे? बरं ठीक आहे, तुम्ही राजेश नसाल, पण तुम्ही आहे कोण? आठवण्याचा प्रयत्न करा. आता मात्र तो हायपर होतो आणि म्हणू लागतो, मी इथं कसा आलो, मला नाही आठवत आहे मी कोण आहे. असं म्हणतच तो डॉक्टरांना झिडकारून तिथून जाऊ लागतो. कसं बसं डॉक्टर आणि सिस्टर त्याला हँडल करतात. तेवढ्यातच त्याला चक्कर येते आणि तो बेडवर पडतो. आता मात्र डॉक्टर म्हणतात, मला ज्याची शंका होती ना तेच झाले, लगेच यांच्या नातेवाईकांना इन्फॉर्म करा आणि बोलवून घ्या. इकडे सिस्टरने अंजलीला वॉकसाठी बाहेर आणलेलं असतं. आता बाहेर थोडं चालल्यानंतर अंजली म्हणू लागते, माझ्या मिस्टरांचा वॉर्ड इथे जवळच आहे ना, प्लीज सिस्टर मला तिथे घेऊन चला. सिस्टर म्हणू लागते, नाही, अजून तुम्ही एवढं चालू शकत नाहीये, तुम्ही नाही जाऊ शकत, आपण परत रूम मध्ये जाऊ. अंजली मात्र हट्टच करते. आता तिला खरंच पोटात दुखू लागतं आणि ती खाली बसते. आता सिस्टर कशी बशी तिला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि झोपवते. आता अंजली वल्लरीला म्हणू लागते, बघ ना ग, ही सिस्टर पण माझं ऐकत नाहीये, यांना मला भेटू देत नाहीये. वल्लरी मात्र याचा वेगळा अर्थ काढते आणि सांगू लागते, काय बाई, आता तुझं कोणीच ऐकत नाहीये, घरीही नाही आणि इथंही नाही. पण तुझं कोणी ऐको वा न ऐकू, पण तुझ्या बाळाच्या बाबतीतले तुझे निर्णय हे फक्त तूच घेशील हं. आता तर मला इतका संताप येतोय ना, पण मी तुला काही सांगूही शकत नाही. अंजली म्हणू लागते, काय झाले सांग मला. आता ती सांगते, मगाशी आले होते ते दोघं, ते डॉक्टर आणि नर्स बनून,
तुझं आता तू इतकं सांगितलं होतंस तरीही त्यांनी तुझ्या मताचा विचार नाही केला. जिकडे तिकडे फक्त त्यांचीच मनमानी चालू आहे. बाळ झाले हॉस्पिटलमध्ये तरी ते असं वागतायत. मग घरी गेल्यावर काय सगळा आनंदी आनंदच होणार आहे. तुझ्या बाळाचे निर्णय तूच घ्यायची. यांची फक्त स्वतःचीच मनमानी सुरू असते. असं बोलून वल्लरी अंजलीचे कान भरवून टाकते. इकडे मामा खूप नाराज बसलेला असतो. तेव्हा आजी सांगतात, अरे तिचं मनावर घेऊ नको रे, बोलली असेल ती टेन्शन मध्ये. मामा म्हणतात, हो ग, ती माझ्या समोरच लहानाची मोठी झाली, त्याचं नाही टेन्शन घेत आहे मी. तेवढ्यातच तिथं अर्णव आणि ईश्वरी येतात. ते म्हणतात, काय झाले मामा, काय एवढे नाराज आहे? ईश्वरी ही म्हणू लागते, हो, मामांना मी याआधी एवढं नाराज कधीच बघितलेलं नाही. घरात कितीही टेन्शन असलं तरी मामा असं काय बोलतील ना की माहोल सगळा चेंज होऊन जाईल. आता मामांचाही मूड चेंज होतो आणि मामा मोठ्यानेच म्हणू लागतात, खरं सांगू का, मलाही असं तोंड पाडून बसायला जास्त वेळ आवडत नाही. तेवढ्यातच तिथं आकाश येतो आणि तो सांगतो, दादा तुला आतमध्ये बोलवलंय. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होऊन ताईच्या रूम मध्ये जातात. पण अंजली मात्र त्यांना दारातच उभा कर राहत पण अंजली मात्र त्यांना दारातच उभा करते. आता अर्णव म्हणू लागतो, ताई तूच बोलवलंस ना आम्हाला, बाळाला बघायला बोलवलेस असं वाटलं. तेव्हा ती चिडूनच म्हणते, मी का बोलवीन बाळाला बघायला, तिला तर तुम्ही आधीच बघितलंय ना. मी बाळाची आई आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं माझ्या बाळाला हात लावायचा नाही. मग तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बाळाच्या जवळ यायची? मी सांगितलं होतं ना माझ्या बाळावर तुमची सावलीही नकोय. ज्या लोकांमुळे माझ्या नवऱ्याची ही अवस्था झाली आहे ना, ते माझ्या डोळ्यासमोरही नको आहेत. तुमची हिंमतच कशी झाली खोटे डॉक्टर आणि नर्स बनून येऊन माझ्या बाळाला भेटायची? आता मात्र अर्णव चिडतो आणि म्हणतो, शांत बस, तू खूप बोलतेस ताई. अगं तू हे काय बोलतेस, तुला कळतंय का? अगं मी तुझा चिंटू आहे, छोटा भाऊ. अगं तुझ्या बाळाची आम्ही दोघं जण इतकी आतुरतेनं वाट पाहत होतो. कधी तिचा जन्म होईल, तर तिचं नाव काय ठेवायचं हे देखील आम्ही सगळं ठरवून ठेवलंय. आणि तू मला म्हणतेस की तिचं तोंड बघू नको? आणि तरीही तुझी इच्छा असेल की मी तुझ्या बाळाचं तोंड बघू नये, तर मी नाही बघणार. पण त्याआधी तुला एक शपथ घ्यावी लागेल. असं म्हणतच तो अंजलीचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणू लागतो, एकदा म्हण तुझ्या तोंडाने की इथून पुढे आपण भाऊ बहीण नाही. डोळे बंद कर, आईला आठव आणि तिला सांग, आजपासून आम्ही दोघं एकमेकांपासून तुटलोय. आता अंजली अर्णवला हात सोड म्हणू लागते. पण अर्णव काय तिचा हात सोडत नसतो. आता अंजलीला खूप राग येतो आणि ती तिच्या कानाखाली मारते. आता मात्र सगळे स्तब्ध उभे राहतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहितीये तू शपथ घेणार नाहीस, कारण की तुझं तुझ्या चिंटूवर खूप प्रेम आहे. आपलं नातं हे असंच संपू शकत नाही. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता यांच्या आरडाओरड्यानं बाळ जागं होतं आणि रडू लागतं. आजी पटकन बाळाजवळ जाते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? बाळ रडायला लागलं. आता कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला तरी बाळ थांबत नसतं. आता मात्र ईश्वरीला राहत नाही. आता ईश्वरी पटकन जाते, बाळाला घेते आणि तिनं घेताच बाळ लगेच शांत होतं. आता बाळाजवळ अर्णवही जातो. आता तो ताईकडे बघून म्हणू लागतो, तुला माहितीये मामीकडे आल्यावर बाळ लगेच का शांत झालं? कारण की आम्ही आधीपासून तुझ्या सोबत होतो. बाळाने जेवढा तुझा आवाज ऐकलाय ना, तेवढा आमचाही ऐकलाय. आमच्यामध्ये खूप वेगळं बॉन्डिंग आहे. आणि तू म्हणतेस आम्ही त्याचा चेहराही नाही बघायचा? आम्ही बाळापासून दूर नाही राहू शकत, कारण आम्ही दोघंही त्याच्याशिवाय नाही जगू शकत. असं म्हणतच अर्णव ईश्वरीकडून बाळ घेत असतो. तेवढ्यातच वल्लरी तिथं जाते आणि बाळाला घेते आणि म्हणते, काय ग डॅम्बिस मुलगी, आत्तापासूनच मामा मामीची बाजू घेतेस? परी तिकडून निघून जातात. आता मामा अंजली जवळ येतात आणि सांगतात, हे बघ, जसं तुझं आणि माझं नातं आहे ना, तसंच बाळाचं आणि अर्णवचं आहे आणि ते कायम असंच राहणार. इकडे बाहेर अर्णव नाराज असतो तेव्हा ईश्वरी त्याला समजवत असते, सर प्लीज नाराज होऊ नका, ताईंचं मनाला लावून घेऊ नका. अर्णव म्हणतो, नाही, तिचं मला काही वाटत नाहीये, पण आपल्याबद्दल तिला कुणी सांगितलं असेल? आता ईश्वरीला झालेला प्रकार आठवतो आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं मामींनीच सांगितलंय. आता ती अर्णवला सांगू लागते, कुणी सांगितले मला माहित नाही, पण ज्यांनी कुणी सांगितलं असेल ना, त्याची परत असं करण्याची हिंमत होणार नाही. आणि आजचा भाग इथंच संपतो. आता ईश्वरी असं काय करेल की वल्लरी तिच्यापासून 4 हात लांब थांबेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या भागात तुम्ही पाहणार आहात, अंजलीला फायनली तिच्या नवऱ्याला भेटायची परमिशन मिळालेली आहे.
आता ती बाळाला घेऊनच तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये जाते आणि त्याला पाहून तिला खूप आनंद होतो. आता ती बाळाला त्याच्याकडे देतच म्हणते, राजेश, हे बघ आपलं बाळ. पण राजेश मात्र तिला काहीच ओळख देत नाही. आता अंजली काळजीपोटी त्याला विचारू लागते, राजेश तुला बरं वाटतंय ना? आता राजेश मात्र असं दाखवतो की त्याला खूप त्रास होतोय. आता तो त्याच्या डोक्याची पट्टी सगळी उपडून काढून टाकतो. तेव्हा राजेशचं खूप भयानक रूप असं आपल्याला बघायला मिळतं. राजेशचे पूर्ण केस कापले गेलेले आहेत, डोक्यात टाके पडलेले आहेत. हे भयानक दृश्य पाहून अंजलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पण ईश्वरी आणि अर्णवला याची नाटकी कळत असतात. आता अर्णव मुद्दाम त्याला राकेश म्हणून हाक मारतो. तसा राजेश म्हणू लागतो, कोण राकेश? तुम्ही कोण आहात? मी इथं कसा आलो? मी कोण आहे? आता मात्र राजेशचे ही नाटकी पाहून सगळ्यांनाच धक्काच बसतो. राजेश हे उगाचच करत असेल की खरंच त्याची स्मरणशक्ती गेली असेल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.